रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना छेडता छेडता त्यांच्याकडे बघून हळू शिट्टी मारण्याचा धंदा रोड रोमियोंचा नेहमीचा असतो. तर अशाच एका रोड रोमियोनं छेडलं एका मुलीला, शिट्टी मारली. बघूयात आता मुलीचा रिप्लाय काय मिळतो आणि त्याला काय भोगावं लागतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात शेखर फडके आणि अक्षता कुलकर्णी वगैरे वगैरे. झोल 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 करून टाक, गोल 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 करून टाक, हे झोल 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 करून टाक, हे गोल 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 करून टाक. जराशी फिल्डिंग, जराशी सेटिंग, अरे थोडीशी राख पट्टी देऊन टाक. एक गोट्या आला रे आला, जरा मटकी संभाल मेरी जवाना, खरं काय समंदरी आला रे. अच्छा, इथे बोलायचं, सगळं संपल्यानंतर बोलायचं. बर बर बर. तर मंडळी, हा आपला नाका आहे आणि इथे येणाऱ्या जाणाऱ्या पोरींना मी सॉलेट छेडतो बरं का. बघूया आज कोण छेडून घेण्यासाठी पोरगी येते. आली का? आली आली मी आले. स्किट आपण उद्या करूया. चला. का आयटम आहे बिडू शिट्टी. सॉलिड आयटम आहे. ए आज तू हो बोल ना मला. तुझ्या घरी कोणी बायको मेवणी आहेत की नाही? जनरली आया बहिणी आहेत की नाही असं विचारतात ना. जे 100% आहेच आहे ते कशाला अजून विचारायचं. म्हणून जे नाहीये ते विचारावं ना. नाही, आपल्याकडे कोण नाही तसं. अय्या हो. बरं झालं तू मला भेटलात. पटली. क्या बात आहे, पटली. बोल, लग्न कधी करायचं? डायरेक्ट लग्न? फिरायचं नाही आपण? अरे असं कसं फिरायचं ना, लग्नाच्या होमाभोवती. पण डायरेक्ट लग्न म्हणजे? अरे कल्पना कर ना, नुसती कल्पना कर. समज आपलं लग्न झालंय. कल्पना करू का समजू? समजून कल्पना कर. कल्पना करून समजलं तर चालेल? चालेल. ओके. तर आपलं आता लग्न झालंय ना. मग आता हनीमून? हे नाही काही वेळ नाही आपल्याकडे. पटकन 5 मिनिटात आवरायचंय आपल्याला. हो काय? बरं मग आता काय? अरे तू संध्याकाळी असं थकून भागून घरी आलायस आणि मी दरवाजामध्ये अशी उभी राहून तुझी वाट बघतीये. जिथे सागरा धरणी. नको नको, हनीमूनला 5 मिनिटं वेळ दिला नाही ना, मग गाण्याला कशाला देते. तर मी कुठून आलो? नोकरीवरून. पण मी नोकरी का करायची? अरे का म्हणजे काय? तुझ्याशी लग्न केलं म्हणून आई बाबांनी मला घरात न हकललंय. मग तू माझं पोट भरायला सुद्धा नोकरी करणार नाही? नाही करणार मी तुझ्यासाठी आहे ना. पण मला नोकरी कोण देणार? मी अशिक्षित आहे ना. अशिक्षित आहे ना मी. अशिक्षित म्हणता येत नाही एवढा अशिक्षित आहे ना मी. तू एक काम कर, तुला दगड फोड किंवा हमाली कर. पण ते तुला नाही आवडणार. अरे असं कसं? तरी माझं तुझ्यावरती तेवढंच प्रेम राहील. हो ना, सगळ्यांना अशा बायका मिळाल्यात. बरं, मी असं थकून भाकून असं घरी आलोय, मग तू माझं स्वागत करणार, मला म्हणणार डार्लिंग. घरातला गॅस संपलाय, टाकण्यासाठी 1000 रुपये काढ. चल. तू असं म्हणणार? अरे मी नाही, सरकार म्हणते असं. गॅससाठी पैसे दे. चल. पण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. मग मोबाईल आहे? मोबाईल आहे. अरे मग विक ना तो. विकू? मग हे प्रकरण मागत पडणार आहे. सॉलिड. बरं, लग्न म्हटलं की खर्च वाढणार. तू कसं भागवणार? हमालीवरती नाही भागवता येणार. हो ना. तू एक काम कर, तू रात्रीची रिक्षा चालवत जा. मी? हो. रिक्षा चालवायची? ती पण रात्री? हो. आईला मग उपयोग काय लग्न करण्याचा? असं कसं? मी मिळाली ना तुला. तू मिळाली मला. बरं करीन ना. बरं, मी रिक्षावाला कन्फर्म. काय काय करावं लागेल? मी रिक्षावाला. मग आज रिक्षाचा संपाय असा समज आणि ये जवळ. आवाज कुठे येतोय? लहान मुलीचा रडण्याचा आवाज येतोय. अरे आपली मुलगी रडतीये. आपली मुलगी? कधी झाली? अरे आता 9 महिने रिक्षाचा संप नव्हता का? तेवढं कळलं तुला? रडणं थांबव, डोले बघ. वा
बरं ती एवढे का रडते? सकाळपासून ताप आहे रे बिचारीला. अरे देवा, मग काय करायचं आता? मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं तिला. मी नेणार? म्हणजे काय, बाप आहेस ना तिचा? हा, पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला नाही देता येणार. काही कर. काय करू मला? ही अंगठी विक. अंगठी विकली? मुलगी बरी झाली. बरी झाली लगेच? अरे वा वा. ती बघ अंगठी बघ. बसली बसली. हो नाही. हळूहळू. ती बघ धावत धावत गेली सुद्धा. कुठे गेली? शाळेत. नक्की शाळेत गेली? हो. कितवीत आहे ती? 3वीत. चला तिच्या बहिणीची व्यवस्था करू. काय चाललंय काय? अरे शिक्षणाचा खर्च बघ किती आहे तिच्या. हो, सगळं करा, ऍडमिशन वगैरे शिकवावं लागणार ना आपल्याला. पण एवढा पैसा खर्च करणार कुठून? तू एक काम कर. तुला हे घड्याळ विक. फक्त घड्याळ विकून होईल सगळं? हो, नाही व्हायचं. तू अजून एक काम कर. तुला दुपारी आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये वेटरची नोकरी कर. सकाळी हमाली करू, रात्री रिक्षा चालू, आणि दुपारी एवढं सगळं करायचं मी. मग मी घरी कधी यायचं? असं कसं यायचं ना तू अदन मधनं घरी. तरीच म्हंटल लाकडे, बऱ्याच दिवसात असं रोमन्स करायला मिळालं. लाडके, मला माहितीये तुला माझ्याशिवाय करमणार नाही. म्हणून नाही काही. घरातला किराणा संपला असेल, भाजी संपली असेल, कोणीतरी आणून द्यायला नको का? बरं, मला एक गोष्ट सुटेबल करून सांग, मी नवरा आहे का नोकर आहे? नवरा आणि नोकर काही वेगळं असतं का? बरं ठीक. विचारावं तर इथल्या कोणालाही. ठीक आहे, ओके ओके ओके. आता तरी जवळ घेऊ. काय चाललंय तुमचं? इकडे मुलगी 20 वर्षाची झाली आपली. 20 वर्षाची झाली? एवढी मोठी झाली? मग कॉलेजवरनं आठवलं, तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची राहिली. अहो, ते कॉलेजवरनं येता जाता तिकडची ती नाक्यावरची पोरं तिला बघून छेडतात, तिच्याकडे बघून शिट्ट्या वाजवतात. काय? नाक्यावरची पोरं माझ्या मुलीकडे बघून शिट्ट्या वाजवतात? हो. दात तोडेन मी त्यांचे. काय झालं? राग आला? हो. मग आता मला सांगा, मी रोज इकडनं जाता येता तुम्ही मला छेडता, माझ्याकडे बघून शिट्ट्या वाजवता, मग तुमचे दात कोणी तोडायचे? जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या झाल्या पाहिजेत या दोघांसाठी. शेखर, तुम्हाला कुणाला विचारायचं पहिल्यांदा? शशी. खूप छान झाला परफॉर्मन्स. शेखरचा तर मी फॅन आहे. त्याचा तो टायमिंग आणि एनर्जी लेवल आहे ना, जबरदस्त. आणि हिच्याबद्दल काय बोलणार आपण, दिग्गजांबरोबर काम केलेली मुलगी आहे. एक पिक्चरचा ऍक्ट असतो ना, तसा वाटला तुमचा. म्हणजे सीडी टाकली, 3-4 ऍक्ट असतात, त्यातला एक हा ऍक्ट बघावं, छान आहे. इतकं सुंदर होतं तुमचं. खरंच मला खूप आवडलं मला. अक्षता. हेमांगी, खूप मस्त झाला परफॉर्मन्स. एक चांगला विषय चांगल्या पद्धतीने हाताळला तुम्ही. आणि फूबाई फूच्या मंचावरून रोड रोमियोना अशी चांगली चापराक दिली तुम्ही. हेमांगी, असं कधी झालंय तुला बघून कोणी शिट्टी बिट्टी मारले असतात? खूप मोठी लिस्ट आहे रे. मोठी लिस्ट आहे. तू कशी रिॲक्ट होतीस त्याच्यावर?